की आपले आदरणीय नगराध्यक्ष मॅडम, त्याचबरोबर अरुणभाई नामदार साहेब, गटनेते राजूभाई, जलालभाई, सर्व सन्माननीय भाऊसाहेब गुंड, सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय पत्रकार, सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी, आपला आज आपण या अभियानासाठी सुरू करत आहोत की मध्यंतरी हे 2 ऑक्टोबरपासून सुरू करायचं होतं. त्या आपण घटनामुळे आपण त्या दिवशी हे अभियान आम्ही सगळ्या तयारी केली होती. ती घटना घडल्यामुळे आपल्याला सुरुवात करता आली नाही. त्यानंतर आचारसंहिता लागली. त्यामुळं हा कालावधीमध्ये जे मधल्या पिरियडमध्ये सगळेच लोक आपापल्या परीनं एंगेज होते, म्हणजे कामात होते. त्यामुळे आता शहरामध्ये थोडीफार स्वच्छता करणं मान्य नगराध्यक्ष मॅडमनं लक्षात आलं व त्यांना परवा आमची चर्चा झाली की आपण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह घेऊ. हरून आम्ही सगळे दोन बसलो. ते म्हणजे मोठा त्याच्यामध्ये ड्राईव्ह घेऊ. शहरामध्ये ज्या प्रत्येक प्रभागामध्ये नाली स्वच्छता, झाडझूड, लाईट आणि पाणी आणि काही नागरिकांच्या समस्या यावर आपण प्रत्यक्ष वार्डात जाऊन याच्यावर चर्चा करून काही मार्ग काढून ज्या गोष्टी लगेच आमच्याकडून ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये लगेच आपण त्या तत्परतेने पूर्ण करून लोकांना दिलासा देऊ हा संकल्पना मांडली. त्यासाठी सर्व माझे स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पण याबाबत आमचा आढावा झाला व आज आपण याचा शुभारंभ करत आहोत. आता आपला पण शहरात आता जे नवीन नवीन शासनाच्या स्कीम आहेत स्वच्छतेच्या म्हणजे 2, 3 याच्यामध्ये पण आपण आपला म्हणजे प्रवेश केलेला, ऑनलाईन प्रवेश केलेला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा आपण या शहराची स्वच्छता करायची आहे आणि आपण दररोजच्या दररोज करत असतो, पण काही भाग राहतो करायचा, पूर्ण होत नाहीये. त्यामुळं एकदा पूर्ण वार्ड सगळे स्वच्छता केल्यानंतर जो थोडं फार पडेल त्याला आम्ही कव्हर करू शकतो. त्या अनुषंगाने आपण आज सुरुवात केलेली आहे. तर यासाठी सर्व आपण जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी नगरपंचायतीच्या दारी आणि महास्वच्छता अभियानचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या उद्घाटनाला ज्यांच्या हातून असं उद्घाटन झालं अशा केजच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्ष बनसोड मॅडम, केजचे मुख्याधिकारी सुपुत्र माझे मित्र सचिनजी देशपांडे, त्याचप्रमाणे आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमचे रामचंद्र गुंड, त्यानंतर माजी नगराध्यक्ष व्यंकटरावजी हजारे, त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक कलीम भैया सय्यद, माजी नगरसेवक लक्ष्मणराव जाधव यांनी स्वच्छता अभियानामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमचे युवा नेते सय्यद आमजद, त्याचप्रमाणे आमचे अधीक्षक सचिन साहेब यांनी स्वच्छता जिम्मेदारी वाढली, आसिफ भाई आणि रामभाऊ यांची जिम्मेदारी वाढलेली आहे आणि आमचे सगळे कर्मचारी विविध विभागाचे प्रमुख सगळे या ठिकाणी जमलेले सफाई क्षेत्रातील सर्व महिला पुरुष पत्रकार बांधव आणि आमचे तरुण कार्यकर्ते. आज आपल्याला 2-3 महिन्यापासून इलेक्शनचा पिरियड होता, गावामध्ये आचारसंहिता होती, वेळोवेळी आपल्याला काही गोष्टी करता आल्या नाही, परंतु आता 2024 संपत आहे. तर या संपत्या 24 मध्ये आपलं केज 25 मध्ये पदार्पण करताना एकदम समस्यामुक्त असावं, उजळून निघावं, कुठंच कसल्या पद्धतीची समस्या दिसून येऊ नये अशा पद्धतीचा संकल्प आम्ही सगळ्या नगरसेवकांनी आणि कर्मचाऱ्यांनी केला आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपण या ठिकाणी या उद्घाटनाचा आपण सुरुवात करीत आहोत. तर या उद्घाटनाच्या माध्यमातून मी एवढंच जनतेला केजवाशाला आश्वस्त करू इच्छितो की आपण आता या नगरपालिकेच्या उद्घाटनाचा झाल्यानंतर आपण प्रत्येक वार्डात 17 पासून आपण चालू करणार आहोत. मग जे प्रमुख रस्ते असतील, वार्ड असतील, त्या वार्डातले सगळे इडे बबुळीची झाडं असतील, घाण कचरा असेल, रस्ते साफाईचं काम असेल, लाईट कुठं बंद असेल, पाणी लिकेज असेल, बोर बंद असेल, ही सगळ्या सुविधा या अभियानातून आम्ही देणार आहोत. त्या वार्डातील नगरसेवक, आमचे सगळे कर्मचारी, स्वच्छता असेल, लाईट असेल किंवा पाणी पुरवठ्याचे असतील आणि नगराध्यक्ष आणि आम्ही स्वतः सगळे टीम दिवसभर त्या वार्डामध्ये राहून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन नगरपालिका त्यांच्या दारी आणि स्वच्छता अभियानाची सुरुवात करीत आहोत. परंतु हे करीत असताना जनतेला एक जनतेकडून सुद्धा एक आम्हाला अपेक्षा आहे
की जनतेनं सुद्धा ह्याच्यामध्ये हिरिरीनं सहभाग घेतला पाहिजे. आणि सहभाग घेतला पाहिजे म्हणजे कोणी हातात झाडू घेऊन झाडायचं नाही, परंतु आपला कचरा गाडी घंटा गाडीतच गेला पाहिजे. आपला कचरा त्या डस्टबिन मध्ये टाकून त्यांनी आणून टाकलं पाहिजे. आणि त्यांनी जेवढी आपल्या गल्लीची स्वच्छता कशी ठेवता येईल, गाव स्वच्छ कसं ठेवता येईल याची त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि तेवढं जर सहकार्य त्यांनी आम्हाला केलं तर आम्ही या महिन्याच्या आत त्यांना पूर्णत्वानं आपण त्यांना या ठिकाणी सर्व मुक्त आता सुयुक्त आपण त्यांना पूर्णपणे आपण देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य आवश्यक आहे, सगळ्या नगरसेवकांचं सहकार्य अपेक्षित आहे, सगळ्या कार्यकर्त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे, आणि गाववाल्याचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे, आणि आमच्या पत्रकार बांधवाचं सुद्धा अपेक्षित आहे. ज्या ज्या ठिकाणी आमची कमतरता दिसेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला कान टोचा. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही चांगलं काम केलं तिथं कुठेही हेवा दावा न ठेवता किंवा कुठेही ममभाव न ठेवता तुम्ही आमच्या पाठीवर मोकळेपणानं थाप मारा, अशीच पद्धतीची विनंती आम्ही करतो. जे आश्वासन आम्ही निवडणुकी भागात असेल किंवा काम करीत असताना जनतेला दिलेले आहेत त्याच्यात पूर्णत्वानं त्याचं उत्तरदायित्व होण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत आहोत. समस्या भरपूर आहेत, परंतु आपल्याला त्या सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण करायचे आहेत. आता सगळ्या आम्ही देशपांडे साहेब असतील, आम्ही असतील, या सगळ्या भागातील मंडळी असेल, आता आपण फलोत्पादनाच्या विषयावर लवकरच निर्णय घेणार आहोत. त्यानंतर आपण सध्या लाईटीचा प्रश्न आहे, म्हणजे आता स्ट्रीट लाईट अगदी 550 रोड आपले मंजूर झालेले आहेत. मुख्य रस्त्याचे काम आपले संपत आलेले आहेत. मधल्या रस्ते सुद्धा 550 कामाचे एस्टिमेट आता प्रशासकीय मान्यतेला गेलेले आहेत. म्हणजे जनतेनं पाहिलेलं केजवासीनं पाहिलेलं केज आता हळूहळू त्या मार्गाने जात आहे. उद्या मंगळवार पेठेचा प्रश्न आहे, बाजाराचा प्रश्न आहे. तर आपल्याला बाजाराच्या प्रश्नावर एकदा मंगळवार पेठेतल्या सगळ्या व्यापाऱ्याची मीटिंग बोलवायची आपल्याला 2-3 दिवसामध्ये. त्याला सगळे पत्रकार सुद्धा हजर असतील, कारण बिकट परिस्थिती झालेली आहे. एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे की एखादी गाडी जर ब्रेक फुल होऊन आली ना तर 10-5 लोकांचे मुर्दे पडून ती बाहेर निघणार आहे. म्हणजे आज मंगळवार पेठेमध्ये बसायला जागा नाही, कारण बाजार पूर्ण रस्त्यावर यायला नाही. आणि रस्त्यावर आलेला बाजार चांगला नसतो. प्रत्येक गाडी काय ब्रेकवालीच येईल अशातला भाग नाही. एखाद्या गाडीचा जर ब्रेक फेल झाला तर 550 लोकांचा तिथून ती अपघात करून जाईल. एवढी घटना जर आपल्या समोर दिसत असेल तर त्याचे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यासाठी आपण केलं पाहिजे. कारण शासनानं आम्हाला फलोत्पादनाची जागा दिलेली आहे, अलॉटमेंट केलेली आहे, फक्त ताब्यात घ्यायचं राहिलंय. मग आपण तिथं काय परमनंट काय स्ट्रक्चर उभं करणार नाही सध्या पूर्ण कारवाई होईपर्यंत, परंतु ते जागा वापरण्याचा आपला अधिकार आहे, आपल्याला शासनाला अलॉट केलेले आहे. आपण लवकरच त्या बाबतीत आपण मिटिंग घेणार आहोत. आणि मिटिंग घेऊन व्यापाऱ्याशी चर्चा करून ही बाजार हाट आपल्या फलोत्पादनाच्या हक्काच्या जागेमध्ये, ठीक आहे आज त्यांची जरी जागा असली तर शासनानं आम्हाला अलॉट केलेली आहे, तेवढ्या जागेची साफसफाई करून त्या ठिकाणी बाजाराचा प्रश्न आम्ही सगळ्याच्या विचारानं मार्गी लावण्याचा आमचा विचाराधीन आहे. परंतु त्यासाठी आम्हाला सगळ्या व्यापारी बांधवाशी चर्चा करावी लागेल आणि त्या चर्चेतून तो मार्ग निवडावा लागेल. कारण शेवटी आता चेंजेस आवश्यक आहेत, वेळेनुसार चेंजेस करणं आवश्यक आहे. कारण आज बाजार बसायला जागाच नाही आणि तशा परिस्थितीत काय दुर्घटना घडू नये याची जिम्मेदारी सर्वस्वी नगरपालिकेची आहे. परंतु त्याला लोकांनी सुद्धा पॉझिटिव्हली कुठलंही राजकारण न आणता त्याला जर आपण एक सकारात्मक आम्ही सगळे नगरसेवक बसूत, नगराध्यक्ष बसूत, आमचे कर्मचारी बसूत, त्याच्यानंतर व्यापारी बसूत आणि सगळ्याच्या विचारातून जर असा मार्ग निघाला, हा माझा प्रस्ताव आहे. आणि ह्याच्यावर आमचे सगळे नगरसेवक व्यापारी ही ती सगळे म्हणून चर्चा करतील आणि त्या चर्चेतून जर तसा मार्ग निघाला तर लवकरच त्या प्रश्न सुद्धा मार्गी लागण्याला काय उशीर लागणार नाही, जेणेकरून उद्या भविष्यामध्ये एखादी दुर्घटना होऊ नये आणि तसा प्रसंग आपल्या केंद्रावर येऊ नये याची काळजी घेणं आपले अभियान 15 आपण आज सुरुवात केलेली आहे. हे प्रत्येक वार्डामध्ये अभियान राबवलं जाणार आहे. प्रत्येक वार्डामधील रस्ता, नाली ची स्वच्छता, त्याचबरोबर लाईटची कुठं लाईट गेली असेल खांब्यावरती लाईट लावणं, त्याचबरोबर त्या प्रभागात काही पाण्याच्या समस्या असेल, कुठं बोर बंद पडलेला असेल, काही थोडंफार प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करणं ह्या अभियानामध्ये हे मुख्य कारण आहे. आणि ह्या अभियानामध्ये ह्या 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण शहर हे स्वच्छ प्रत्येक वार्डात फिरून करत येणार आहे. 2 वर्षापूर्वी वराहा मुक्त शहर असं झालं होतं. आता सध्या बोकाट कुत्र्यांची संख्या जास्त वाढलेली आहे. तर बोकाट कुत्र्यांचं मुक्त शहर होईल का आता या 15 वर्षात? याबाबत आपण जे प्राणी जास्त शहरामध्ये झालेले आहेत याच्यावर काय उपाययोजना करता येईल आपण त्याप्रमाणे व्यवस्थित सगळे नियम बघून पूर्ण करू. त्याच्यावर सुद्धा कशा पद्धतीने हा 15 वडा राबवणार आहे सर शहरामधून स्वच्छता मोहीम? हां, आता
काय झालं ऑक्टोबरमध्येच आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार होतो, पण त्याच्यानंतर काही अडचणी आणि नंतर आलेलं इलेक्शन, नंतर आचारसंहिता, या 2 महिन्याच्या धावपळीमध्ये या ठिकाणी आम्हाला बऱ्याच काही गोष्टी करता आल्या नाहीत. परंतु आता सगळ्या गोष्टीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आता शहराच्या स्वच्छतेकडे केलेलं आहे. आमचं अशी मनोधारणा आहे की महा स्वच्छता अभियान आणि नगरपंचायत तुमच्या दारी, म्हणजे ह्या केस शहरातल्या ज्या काही लाईटीच्या असतील, नाली रस्त्याच्या असतील किंवा पाणी पुरवठ्याची जी काय समस्या असतील, ती सगळ्या समस्या लोकांच्या दारात सोडून जाण्याचा हा अभियान आहे. आणि सगळे आमचे कर्मचारी, मुख्याधिकारी, CO आणि नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आम्ही बरोबर घेऊन प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आणि 3 मुद्द्यावरच्या प्रत्येक समस्या आम्ही सोडून या सरत्या 2024च्या ज्या काय अडचणी आहेत ते सगळे परिपूर्ण दूर करून एक नवीन आशा आणि नवीन उषा घेऊन आम्ही आज नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आणि केसच्या ज्या काय या 3 विषयावरच्या समस्या आहेत ते कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत. केज विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत नमिता मुंदडा या पुन्हा आमदार झालेल्या आहेत. तर एक आमदार म्हणून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल त्यांच्यावर? नाही, सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व जनविकास परिवर्तन आघाडी असेल किंवा केजवाशाच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. राजकारण हा भाग वेगळा आहे. इलेक्शन निवडणुकीमध्ये जय पराजय हा विषय ठरलेला आहे आणि कोण कोणाचा प्रचार करायचा हा त्याच्या व्यक्तिगत विषय आहे. त्या पद्धतीनं सगळे लोकांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार त्यांच्या पद्धतीनं काम केलं. परंतु या ठिकाणी नमिताताई मुंदडा ह्या निवडून आलेले आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि ते आता पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत. ते आता कोणत्या एका पक्षाचे किंवा गटाचे किंवा तटाचे आमदार नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्याकडे आमची अपेक्षा तर असणारच आहे, कारण ते पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि जे झालेल्या मागडल्या चुका आहेत ते पुढे चुका होणार नाहीत. आणि आम्हा सगळ्याला एका विश्वासानं विचारानं घेऊन या केज विधानसभा मतदारसंघाच्या आणि केज शहराच्या प्रगतीमध्ये ते आम्हाला सुद्धा योगदान चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील. आम्ही सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं ते सगळ्या मार्ग लागेल. पुनरावृत्ती जुन्या चुकाची पुनरावृत्ती पुढे होणार नाही. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा कायम मित्र नसतो. परिस्थितीनुसार सगळे चित्र बदलत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी जेवढ्या मनमोठेपणानं सहकार्य आमदार म्हणून करतील तेवढंच आपल्या भागातील आम्ही सुद्धा तेवढंच त्यांचं सहकार्य घेऊन या केसचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खात्याचा जो जागेचा प्रश्न आहे तो काही दिवसामध्ये मग बाजारात हा जो रस्त्यावर आलेला आहे मंगळवार पेठेत, तो बाजार काही दिवसामध्ये मग तिकडे जाण्यासाठी काही तयारी चालू आहे? आता विषय असा आहे की हा पेठ मंगळवार पेठ खूप छोटी झालेली आहे आणि बाजाराकरूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पूर्ण मुख्य रस्त्यावर हायवेवर बाजार येतो. त्याच्यामुळं उद्याच्याला इथं काहीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एखादं जर ब्रेक फेल झालेलं वाहन जर आलं तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्याची कुठेतरी दक्षता घेणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आम्ही सगळ्या नगरसेवकाला बोलूत, त्यांची राय मसलत करूत आणि सगळ्या व्यापाऱ्याला बोलूत, त्यांच्याशी चर्चा करूत आणि आम्हाला जी नगरपालिकेला शासनाने जी दिलेली जागा आहे त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात तिथं त्याकडे स्वच्छता करून त्या ठिकाणी बाजारपेठ कशी नेता येईल आणि कसं लोकांच्या सहकार्यातून ते प्रश्न मार्गी लावता येईल ह्यासाठी लवकरच आम्ही त्या युद्ध पातळीवर त्यासाठी काम करणार आहोत. स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जे केज शहरामध्ये खुल्या जागेवर नागरिक कचरा टाकत आहेत, अशा खुल्या जागेवर आपण नगरपंचायतच्या माध्यमातून कचरा कुंड्या मोठ्याला ठेवणार आहात का? कचरा कुंड्या ठेवायचा प्रश्न एकच असतो की त्या कुंड्यामध्ये लोक काही पण आणून टाकतात त्या ते उचलून नेणं अवघडच होत जातं. आमची फक्त एकच गाववाल्याला विनंती असेल, आमच्या केजवासियाला विनंती असेल की तुमचासुद्धा ह्या स्वच्छता अभियानमध्ये सहभाग असावा. त्यांनीसुद्धा आपला कचरा गाडीतच टाकावा. ज्या ठिकाणी गाडी येत नसेल त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा आणि लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य करावं आणि आपल्या केजचं सुंदर शहर, स्वच्छ शहर जी आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याला जनतेनं सहकार्य करावं एवढी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. नगरपंचायतीची जेवढी जिम्मेदारी आहे स्वच्छता राखण्याची, तेवढी जिम्मेदारी नागरिकांची, खास करून महिलांनी कशा पद्धतीनं आपलं परिसर स्वच्छ ठेवावं? नाही, हे सांगताना मी असं म्हणेल की नगरपंचायत जसं नगरपंचायतची ड्युटी आहे किंवा नगरपंचायतचं काम आहे की गावाची स्वच्छता असली पाहिजे, त्याच पद्धतीने फक्त महिलांचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं घर, आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना जे करता येईल, फार काही करायची गरज नसते. स्वतःची स्वच्छता, स्वतःच्या घरची स्वच्छता एवढी जरी केलं तर केस स्वच्छ व्हायला उशीर लागणार नाही.
महिला तर करणारच आहेत, पण पुरुषांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने जे काही करायचं ते प्रत्येक नागरिकाने माझं गाव माझं केस स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही करता येईल, मग ते नालीमध्ये दगड टाकायचं बंद करायचं असेल किंवा घराशेजारी कुठे एका तरी ठिकाणी कचरा टाकायचा असेल किंवा आलेली कॅरी बॅग किंवा कशाचे हे काही पॅकिंगचे खाद्य असतात त्याचे पुढे नालीमध्ये न फेकतात ते डस्टबिनमध्ये टाकून तो कचरा दररोज येणाऱ्या गाडीमध्ये टाकावा. गाडी दररोज येतीच आहे. गाडी जर येत नसेल, एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर आम्हाला प्रत्यक्ष फोन करावा. आम्ही नेहमी उपलब्ध असतो आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी आमचं गाव कसं स्वच्छ राहील याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच मी त्यांना अपेक्षा करते आणि विनंती करते. आणि ज्या ठिकाणी हे कचऱ्याचे ढिगारे टाकले जातात त्या ठिकाणी आम्ही कचरा कुंडी ठेवणार नाहीच आहेत. त्या ठिकाणी आता आम्ही फलक लावणार आहे, इथे कचरा टाकू नये आणि वेगवेगळ्या म्हणीसुद्धा लिहिणार आहेत की या ठिकाणी. नाहीतर मग आम्हाला जर वाटलं तर आम्ही दंडात्मक कारवाईसुद्धा करणार आहोत. कारण त्यांना आम्ही त्या ठिकाणी काही लक्षात आलं की ठराविक लोक टाकतात तर आम्ही त्यांना पत्र देणार, विनंती करणार. जर नाही झालं तर दंडात्मक कारवाईला सुद्धा पुढे जावं लागेल त्यांना. पण गाव स्वच्छ झालं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे.